रामकृष्ण हरी आमच्या पांडुरंग ऐकत नाही, त्यांनी फार छान सांगितलं आज. आणि रामाच्या याच्यामध्ये गीत पण गायलं, छान गीत गायलं, सगळ्यांना आवडलं. आता त्याने भरपूर काही सांगितलं, मला सांगण्यासारखंच काय ठेवलं नाही. असं काय रामकृष्ण हरी याचा म्हणजे वारकऱ्यांचा हा मंत्र आहे, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हणजे काय हो? म्हणजे त्याने आता रामकृष्ण हरी म्हणून सुरुवात केली नाही. खरोखर आता रामनवमी आहे, आज रामाचा जन्मदिवस आहे, चैत्राची नवमी आहे आज. आणि वारकऱ्यांचा हा मंत्र आहे रामकृष्ण हरी. वारकरी म्हणजे वार करणारा, नाही का? वार करणारा कशावरती वार करायचा आहे? तर आपल्यामध्ये जो अहंकार आहे त्याच्यावरती वार करायचा. अहंकार, मग अहंकार कशामुळे जाईल? तर हा मंत्र आहे रामकृष्ण हरी. राम म्हणजे आचरण आणि कृष्ण म्हणजे मार्गदर्शन आणि हरी म्हणजे आनंद. रामाचं आचरण करायचं आहे आणि कृष्णाने सांगितलेलं त्याचं मार्गदर्शन घ्यायचं आहे, त्याप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. तर मग आनंदच आहे जीवनामध्ये, दुसरं काय? रामाचे आचरण आणि कृष्णाचं मार्गदर्शन हे जर आपण पाहिलं आणि हा जर मंत्र आचरणात आणला तर आपल्या जीवनात आनंदच आहे. आणि आनंदच पाहिजे, दुसरं काय ह्या जीवनामध्ये पाहिजे तुम्हाला, नाही का? तर आज या ठिकाणी आमचे छोटा भाऊ म्हणतोय त्याला, कारण त्याचं मन फार मोठं आहे. छोटा भाऊ दत्ताराम नामदेव शिंदे यांना कन्यारत्नाचा लाभ झालेला आहे. आणि त्यांची पत्नी योगिता दत्ताराम शिंदे. तर आज फार आनंदाचा दिवस आहे आणि कन्यारत्नाचा त्यांना लाभ झालेला आहे. आज त्यांचा नामकरण विधी समारंभ आहे आणि त्यानिमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत. पहिली बेटी म्हणतात ना, ती धनाची पेटी. तसा तो धनवानच आहे मनाने. मी म्हणतो पैशाने नाही, मनानेच धनवान आहे तो. तर आणि सगळ्यांना बोलवलेलं आहे इथे आणि त्यानिमित्ताने आपण आज आलेलो आहे आणि त्यामध्ये सगळ्यांनी आपण आनंदात त्याच्या सहभागी होऊया. आणि नवजात बालिकेला आपण सर्वांनी मिळून आशीर्वाद देऊया, तिला उदंड आयुष्य लाभो. जे जगामध्ये जे आनंद आहे ते तिला मिळो. जी सुख संपत्ती, ऐश्वर्य, आनंद, आरोग्य तिला मिळो, असं सर्वांतर्फे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. रामकृष्ण हरी.